दर्शको नमस्कार. सखी सह्याद्री या कार्यक्रमामध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत आहे. दर्शको, आज आपण आपल्या कार्यक्रमात अशा व्यक्तिमत्वांना भेटणार आहोत ज्यांनी महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असं संशोधन केलेलं आहे. महिलांमध्ये योनी मार्गात होणाऱ्या संसर्गावर तत्काळ उपचार पद्धतीचा शोध त्यांनी लावलेला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील औषधी निर्माणशास्त्र विभागात प्राध्यापिका असलेल्या डॉक्टर रीता वडेत्वार हे ते व्यक्तिमत्व. दर्शको, डॉक्टर रीता यांच्यासोबत या संशोधनात त्यांच्या टीमचंही मुलाचं असं योगदान आहे. आणि हे संशोधन कसं घडत गेलं, आज आपण तो प्रवास छान जाणून घेणार आहोत. या संशोधनाबद्दल डॉक्टर रीता आणि त्यांच्या टीममधले सहभागी विद्यार्थी यांचा प्रभारी कुलगुरू यांच्याकडून सन्मानही करण्यात आलेला आहे. अतिशय अभिमानाची गोष्ट आपल्या सर्वांसाठी ती आहे. दर्शको, आज आपण डॉक्टर रीता वडेत्वार आणि या संशोधनात सहभागी विद्यार्थिनी प्रणिता कनोजिया या दोघींना स्टुडिओत आमंत्रित केलेला आहे. या दोन व्यक्तिमत्वांशी छान गप्पा होणार आहेत. संशोधनाचा हा प्रवास छानपैकी आता आपण जाणून घेणार आहोत. आणि कार्यक्रमाचं शीर्षकही उत्तम असं घेतलेलं आहे, संशोधन क्षेत्रातील नवी दिशा. चला स्वागत करूया. नमस्कार. आणि तुम्हा दोघींचंही कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत आहे. सुरुवातीला तुमचं अभिनंदन. अतिशय उत्तम असा हा शोध लावलेला आहे. अर्थात अथक परिश्रमानंतर, मेहनतीनंतर हे संशोधन तुमचं सफल झालं असं म्हणायला हरकत नाही. आणखीन एक महत्त्वाची बाब म्हणजे हे संशोधन समाजाच्या दृष्टीने महत्त्वाचं ठरतंय. बरं, आता रीता मॅडम, तुम्ही हे जे महिलांमध्ये हा जो योनी मार्गात होणारा संसर्ग आहे, हा तुम्ही संशोधनाचा विषय निवडलेला आहे आणि यात तुम्ही मेंदीच्या पानांचा उपयोग केला आहे. तर नेमकं हे संशोधन काय आहे आणि ते कसं प्रभावी ठरेल, काय सांगाल? मला असं वाटतं की मेंदीच्या पानामधनं आम्ही का हे संशोधन केलं आहे, त्यापूर्वी हे योनी मार्गाचं संशोधन काय आहे हे सांगणं महत्त्वाचं आहे, की ज्यामुळे प्रेक्षकांना कळेल की हे संशोधन काय आहे. हो. तर यात आम्ही जे योनी मार्गांचं इन्फेक्शन जे म्हणतो त्यालाच आपण वजायनल इन्फेक्शन म्हणतो. आणि हे वजायनल इन्फेक्शन नॉर्मली बॅक्टेरिया किंवा फंगाय त्या वजायनल कॅव्हिटीमध्ये ग्रो होतात. बरं. आणि त्याच्यामुळे ते इन्फेक्शन होतं. आणि ते इन्फेक्शन झाल्यामुळे तेव्हा काय होतं ना, की ज्याला ते इन्फेक्शन होतं त्याला तर बराच त्रास असतो. त्रास म्हणजे तिथे जळजळ होणे, त्यानंतर खाजवणे, त्वचा लाल होणे, व्हाईट डिस्चार्ज होणं, असे सगळे त्रास होत असतात. मग तेव्हा त्याच्यावर उपाय काय, तर त्याच्यावर बरीचशी औषधं आहेत मार्केटमध्ये. तर ते औषधं घेतो आपण, थोड्या वेळाकरता त्याच्यावर आराम होतो. काही लोकांना आराम पण होतो, पण काही लोकांना तो परत त्रास होतो. आणि मग परत औषधं घेतो आपण. जेव्हा परत औषधं घेतो तेव्हा त्या औषधांना आपल्या बॉडीमध्ये रेझिस्टन्स डेव्हलप होतं. त्यांची ॲक्टिव्हिटी हळूहळू कमी व्हायला लागते आणि काही दिवसांनी ते औषध काम करेनासं होतं. बरोबर. मग अशा वेळेस आम्ही विचार केला की चला एक नैसर्गिक माध्यमातून जर आपल्याला काही त्याच्यावर सोल्युशन मिळतं आहे, नैसर्गिक माध्यमातून जेव्हा आपल्याला सोल्युशन मिळतं तेव्हा त्याचे साईड इफेक्ट्स नसतात आणि हा रेझिस्टन्स जो आहे तो डेव्हलप होणार नाही. आणि अशा वेळेस आपण जे मेंदीचं पान जे म्हणतो आहे त्याच्यामध्ये एक घटक आहे ज्याला आपण लॉसोन म्हणतो. त्याच्यात अँटीबॅक्टेरियल आणि अँटी फंगल अशी ॲक्टिव्हिटी आहे. हे आमच्या नजरेत आलं आणि मग आम्ही पाहिलं की ते आम्ही 5 वेगवेगळ्या फंगल स्ट्रेन्सच्या अगेन्स्ट त्याची ॲक्टिव्हिटी चेक केली. बरं. आणि असं लक्षात आलं की ते 5ही स्ट्रेन्सच्या अगेन्स्ट त्या ॲक्टिव्हिटी आहे. जे म्हणजे आपल्याला जे फंगल इन्फेक्शन होतं ते वेगवेगळ्या स्ट्रेन्समुळे होऊ शकतं. तर त्याच्यामुळे आम्ही विचार केला की चला हे आपण मेंदीच्या पानांमधनं जे लॉसोन घटक आहे ते घेऊन आपण एक फॉर्म्युलेशन डेव्हलप करू फॉर द वजायनल इन्फेक्शन. आणि असा हा आमचा प्रवास सुरू झाला. हो. आणि नक्कीच अनेक महिलांना वयाच्या प्रत्येक टप्प्यामध्ये हे इन्फेक्शन होत असतं आणि विपरीत परिणाम तिच्या आरोग्यावर दिसून येतो आणि पुढे गुंतागुंत होण्याची शक्यता असते. तर ह्यासाठी उत्तम असं औषध आहे आणि तुम्ही म्हणाला नैसर्गिक औषध आहे. तर खरंच एक खूप छान हे संशोधन तुमचं आहे आणि 100% ते यशस्वी ठरेलच, प्रश्नच नाही. प्रणिता, तुझ्याकडे येते. आज खरं पाहिलं तर स्टुडिओमध्ये गुरु शिष्याची जोडी उपस्थित आहे आणि छान संवाद साधायलाही आम्हाला आवडत आहे. कारण प्रत्येक गुरुला किंवा शिक्षकांना वाटतं की आपल्या विद्यार्थ्यांनी पुढे यावं, त्याच्यासोबत त्यांनी जे काय ध्येय डोळ्यापुढे ठेवलं आहे ते ध्येय त्यांनी पूर्ण करावं, यासाठी गुरूंचं पाठबळ असतं. विद्यार्थ्यांनाही वाटतं की आपल्या शिक्षकांच्या पावलावर पाऊल टाकून आपण पुढे जावं.
तर तुला काय वाटतं, आता मॅमसोबत तू या संशोधनात होतीस, तर किती हे महत्त्वाचं संशोधन आहे आणि कसं हे समाजासाठी प्रभावी ठरेल? आता स्त्रियांमध्ये खूप त्रास होतो फंगल इन्फेक्शनचा हो. आणि मार्केटमध्ये बरेचदा फॉर्म्युलेशन्स आहे अवेलेबल, पण प्रत्येक फॉर्म्युलेशनचा काही ना काही साईड इफेक्ट्स असतो. तर आम्हाला काहीतरी नवीन करायचं होतं आणि आता हे ट्रेंड आलेला आहे की जितकं आपण नॅचरल इन्ग्रेडियंट आपल्या फॉर्म्युलेशनमध्ये ॲड करू तर त्याचं जास्त काही साईड इफेक्ट्स नसतात. आणि मोस्टली फिमेल्सला खूप त्रास होतो जेव्हा आपण सिंथेटिक ड्रग्स टाकतो त्या फॉर्म्युलेशनमध्ये. सिंथेटिक ड्रगचा प्रॉब्लेम असा असतो की रेझिस्टन्स आपल्याला बघायला मिळतो आणि मग डोस वाढवायची वेळ लागते आपल्याला, म्हणजे डोस वाढवावं लागतं आणि तसं आपण हा प्रॉब्लेम कसा अवॉइड करायचं. म्हणून मग आम्ही हे ठरवलं की आम्हाला एक रिसर्च पेपर सापडलं होतं, त्याचं आम्ही खूप वाचन केलं. मग इनिशियल स्टेजमध्ये आम्ही ते एक प्रॅक्टिकल करून बघितलं की ॲक्च्युली काही ॲक्टिव्हिटी आहे किंवा नाही. जर आधी आम्ही एक फंगल स्ट्रेनवर रिसर्च केलं, मग असं वाटलं की आता 2-3 करून बघू, 2-3 स्ट्रेन्स अजून वापरू आणि मग जर पॉझिटिव्ह रिझल्ट्स मिळाले तरच आम्ही हे जे टॉपिक आहे ते ठरवू. मग आम्ही आधी हे ट्राय केलं आणि ट्राय केल्यानंतर कमीत कमी 1 वर्ष पूर्ण लागली. बरं. आणि मग आम्ही हे फायनलाइज केलं की हे जे टॉपिक आहे ते आम्ही पेटंटला हे करू, पेटंटसाठी आम्ही प्रयत्न करू. असं करून आम्ही हे ठरलं की नाही, आता लॉसॉनमध्ये काहीतरी ऍक्टिव्हिटी आहे आणि काहीतरी वजायनल प्रिपरेशन आम्ही ट्राय करू. वा वा. तर अशा रीतीने ही अशी दमदार सुरुवात झाली जी अगदी 100% यशस्वी होण्यापर्यंत. बरं, आता रीता मॅडम, तुमचा हा शिकवण्याचा प्रवास जवळपास 20 ते 22 वर्षाचा आहे. अनेक विद्यार्थी आपल्या हातून घडलेले आहेत. ही शिकवण्याची आवड आधीपासून होती का, किंवा असं काहीतरी संशोधन करावं किंवा असं कुतूहलाचे विषय आपण घ्यावेत असं काही तुम्हाला वाटलं का? खरं पाहिलं तर मी या फार्मसी क्षेत्रात आले तर मेडिकलला ॲडमिशन न मिळाल्यामुळे मी इथे आले. पण फार्मसी क्षेत्रात आले तेव्हा माझा एकच इच्छा होती की मी फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये जाईल आणि तिथे नवीन संशोधन करेन. त्यामुळे ती माझी इच्छा होती. त्यामुळे मी फार्मसी झाल्यानंतर फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये 1.5 वर्ष काम पण केलं. पण नंतर हळूहळू मला संधी मिळाली शिक्षण क्षेत्रात यायची. आणि जेव्हा शिक्षण क्षेत्रात आली तेव्हा मुलांसोबत जेव्हा संवाद साधला, मुलांना मार्गदर्शन केलं, त्यांना शिकवलं, तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपण त्यांना शिकवतो सोबतच आपण शिकतो पण आहे. आणि हे फार्मसी असं क्षेत्र आहे की जिथे संशोधनाला काही लिमिटच नाही आहे. बरोबर. कारण इथे तुम्ही वेगवेगळे औषधांचे तुम्ही फॉर्म्युलेशन्स शोधून काढू शकता आणि ते औषधांवर संशोधन म्हणजे हे सर्वसाधारण माणसांच्या आरोग्यासाठी खूपच उपयुक्त असे साध्य होऊ शकतात. तर त्यामुळे मला संशोधन तर करायचं होतं इंडस्ट्रीमध्ये जाऊन, पण माझ्या लक्षात आलं की नाही, आपण शिक्षण क्षेत्रात येऊनही आपण उलट चांगले संशोधन करू शकतो. त्यामुळे ही इच्छा अजून मला म्हणजे याच्यात अजून आवड निर्माण व्हायला लागली. बरं. आणि अशा रीतीने मग तुम्ही प्रवेश केला या शिक्षणाच्या याच्यात माझा प्रवास पुढे कंटिन्यू झाला. आणि विद्यार्थ्यांना छान मार्गदर्शन मिळालं. बरं प्रणिता, तू कशी ही शिक्षणाची वाट निवडलीस? लहानपणी असताना मला सायन्स सब्जेक्ट खूप आवडायचा. तो माझा हातखंडा विषय होता, तर मी खूप अभ्यास करायची त्यासाठी आणि मला डॉक्टर पण व्हायचं होतं. पण CET मध्ये माझे मार्क कमी आले होते आणि मग मी असं ठरवलं की ठीक आहे, जर नाही मी झाली डॉक्टर तरी चालेल, पण नावासमोर डॉक्टर पाहिजे. बरं. तर मी फार्मसी घेतली आणि फार्मसीमध्ये येताना B.Pharm झालं माझं. B.Pharm नंतर M.Pharm मध्ये डिपार्टमेंटला आली आणि डिपार्टमेंटला येताना मी बघितलं पूर्ण PhD स्कॉलर्सला. तो नवा एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी. तो प्रॉपर यायचे, आपले कामं करायचे आणि मग ते आम्हाला गाईड पण सुद्धा करायचे. तर तिथून मला आवड लागली की मी पण आता PhD करणार आहे. बरं, तुझ्या PhD बद्दल पुढे घ्यायचंच आहे, मला विचारायचंच आहे. बरं रीता मॅडम, हे जे संशोधन तुम्ही केलं तर हे कसं काय सुचलं तुम्हाला की या विषयावरच संशोधन करावं? अगदी खूपच चांगला प्रश्न आहे. ॲक्च्युअली हा जो व्हजायनल इन्फेक्शन आपण जे म्हणतोय तो माझी एक जवळची ओळखीची व्यक्ती आहे, तिला खूप जास्त त्रास होता आणि ती खूप जास्त त्रस्त होती त्याच्यामुळे आणि ती वारंवार औषधं घ्यायची आणि बरेच वर्षांपासून तिला हा त्रास होता. तर त्यामुळे ती वारंवार औषधं घ्यायची, थोड्या वेळ ठीक वाटायचं पण परत त्रास सुरू व्हायचा. तर तेव्हा मी विचार केला की चला आपल्याला संशोधन करायला आपल्याला एक चान्स आहे, तर चला आपण हाच विषय घेऊन आपण पुढे संशोधन करूया.
आणि असा या संशोधनाचा म्हणजे योनिमार्गातनं जे आपण इन्फेक्शन होत आहे या संशोधनाचा प्रवास माझा सुरू झाला. म्हणजे हा विषय बरं. मी घेतला. हो हो. आणि यामध्ये जसं आता मगाशी आपण बोललो मेहंदीच्या पानांचा उपयोग, हां. पण असे तर अनेक घटक असतील, पण मग मेहंदीच्या पानांचा उपयोग हा तुम्हाला केव्हा हा पॉईंट लक्षात आला आणि मग त्याचा तो अभ्यास सुरू केला तुम्ही? ॲक्च्युअली काय होतं ना की जेव्हा आपण संशोधन सुरू करतो, हां. प्रणिता माझ्याकडे आली PhD करता. बरं. तर आपण जे पण PhD स्टुडंट्स असतो त्यांना एक आपण टॉपिक देतो, विषय देतो. तर आम्ही प्रणिताशी बोलले आपण याच्यावर विषय संशोधन करूया आणि ती पण तयार होती की चला आपण याच्यावर संशोधन करू शकतो. आणि मग आम्ही या विषयाला सुरुवात केली. तर सुरुवातीला तर मेहंदीच्या पानांचं काही लक्षात नाही आलं, कारण जेव्हा पण आपण संशोधन सुरू करतो तेव्हा आपण लिटरेचर सर्व्हे करतो. लिटरेचर सर्व्हे म्हणजे की या संशोधनाचं आजपर्यंत त्याच्यावर काय काम झालेलं आहे बरं. हा पहिले पूर्ण अभ्यास करावा लागतो. 6 महिने वगैरे आपण लिटरेचर सर्व्हे करतो आणि काय अभ्यास झाला आहे, त्याच्यावर कशा कशा प्रकारची औषधं आहेत, त्याच्यावर कसं काम झालेलं आहे आणि आपण त्याला कसं अजून इम्प्रूव्ह करू शकतो. बरं. तर सुरुवातीला तर आम्ही सिंथेटिक ड्रग्ज जे अवेलेबल मार्केटमध्ये आहेत तेच घेऊन आम्ही फॉर्म्युलेशन्स बनवले. पण नंतर हळूहळू आम्ही ठरवलं की नाही, आपल्याला या रेझिस्टन्सच्या माध्यमातून बाहेर यायचं आहे बरं. आणि नैसर्गिक घटक घेऊन आपण करू शकतो. तर अशा वेळेस मग लिटरेचर सर्व्हे करता करता आम्हाला हे मेहंदीच्या पानांचं एक लिटरेचर पेपर मिळाला. बरं. आणि मग आम्ही हे मेहंदीच्या पानांना घेऊन म्हणजे लॉसोन त्यातला जो घटक आहे ते घेऊन याचा पुढे वाटचाल चालू सुरू केली. केला. हां. म्हणजे संशोधन करणं सोपं नाही. नाही. म्हणजे एक एक पायरी चढत जाणं आणि त्या प्रत्येक पायरी चढायलाही कितीतरी वर्ष म्हणू शकतो आपण, तेवढे वर्ष लागतात आणि एक एक टप्पा असा तुम्ही यशस्वी करत गेला. जसं तुम्ही आता हा जो विषय निवडला, मग त्या इन्फेक्शनबद्दलची अगदी सखोल माहिती घेणं, का होतात कारणं, त्याचा मेडिकली उपचार काय आहे, हा सगळा अभ्यास खूप खोलात केला का मग? हो, ते फार गरजेचं आहे. कारण सुरुवातीला तर जेव्हा तुम्ही विषय घेता तर त्याची कारणं माहिती असल्याशिवाय त्याच्यावर उपचार आपण करू शकत नाही. बरोबर. तर त्यामुळे या इन्फेक्शनची सगळ्यात पहिल्यांदा तर आम्ही कारणं फाइंड आउट केली. तर कारणं म्हणजे अशी असतात की एक तर मी आत्ताच सांगितलं की तिथे इन्फेक्शन होतं बॅक्टेरिया किंवा फंगलमुळे. हो. पण ते इन्फेक्शन का होतं? कारण की कधी कधी तुमचं तिथे क्लिनलीनेस तुम्हाला मेंटेन करावं लागतं, इटिंग हॅबिट्स आहे आणि अजून एक सगळ्यात महत्त्वाचा पार्ट प्ले करतं की तिथला वजायनल हेल्दी फ्लोरा, मायक्रोफ्लोरा. बरं. म्हणजे आपल्या तिथे चांगले बॅक्टेरिया तिथे असतात आणि ते डिस्टर्ब होतात कधी कधी. खूप दिवस आपण अँटीबायोटिक्स आपण कधी कधी घेतल्या जातात काही कारणामुळे, काही आजार असेल तर त्यामुळे तो हेल्दी फ्लोरा तुमचा डिस्टर्ब होतं आणि त्यामुळे पण ते इन्फेक्शन होतं. तर हे सगळं बघून आम्ही या दिशेने वाटचाल केली. मग आम्ही पाहिलं की मार्केटमध्ये जे फॉर्म्युलेशन्स आहेत ते ओरल फॉर्म्युलेशन आहे, तोंडाने आपल्याला घ्यायचे आहे. बरं. पण जेव्हा आपण ओरली कुठलं मेडिकेशन घेतो तर पहिल्यांदा ते लिव्हरमध्ये जातं आणि लिव्हरमध्ये ते काही प्रमाणात त्याचं डिग्रेडेशन होतं. बरं. तर तेव्हा आम्ही विचार केला की नाही, आपण जे ओरली आहेत ते आपण वजायनल रूटनी दिले तर ते डायरेक्ट साईट ऑफ ॲक्शनवर जाईल. बरोबर. आणि त्याचा इफेक्ट आपल्याला जास्त योग्यरित्या मिळेल. मग जे ऑलरेडी मार्केटमध्ये आपल्याकडे औषधं आहेत त्यांची आम्ही पाहिलं की त्यांचे सोल्युबिलिटी इश्यूज आहेत. सोल्युबिलिटी इश्यू असल्यामुळे त्यांचा डोस जास्त द्यावा लागतो. हो. मग आम्ही प्रयत्न केले की त्याची सोल्युबिलिटी कशी वाढवता येईल. तर सोल्युबिलिटी वाढवण्याकरता पण आजकाल बऱ्याचशा वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत. आमचं सगळं रिसर्च आजकाल फार्मास्युटिकलमध्ये आम्ही सोल्युबिलिटी वाढवून, कारण नवीन ड्रग शोधून काढणं तर फार कठीण आहे खरंच. तर मग जे ऑलरेडी एक्झिस्टिंग ड्रग आहेत त्यालाच आपण कसं नॉवेल्टी करून, त्याला कसं इफेक्टिव्ह करून, त्याचं कसं आपण नवीन फॉर्म्युलेशन बनवू शकतो, हा सगळा शोध आम्ही फार्मासिस्ट करत असतो. आणि शोध घेणं म्हणजे काय, एखाद्या विषयाचा सखोल अभ्यास करणं आणि त्यातून आउटपुट काढणं, त्यातून काहीतरी महत्त्वाचं काढणं जे इतरांसाठी महत्त्वाचं ठरेल. हा प्रवास पुढे जाणून घेऊया, पण ब्रेकची वेळ झाली आहे. दर्शक हो, कार्यक्रमात घेऊया एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत राहा कार्यक्रम सखी सह्याद्री. दर्शको, या छोट्याशा ब्रेकनंतर सखी सह्याद्री या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत आहे. अतिशय महत्त्वपूर्ण आणि उत्सुकता वाढवणारा आजचा हा विषय आहे आणि रीता मॅडम आणि प्रणिता मॅडम छान उत्तर आपल्याला देत आहेत. पुढचाही टप्पा जाणून घेऊया. प्रणिता, आता तुझं B.Pharm झालं, मास्टर्स तू केलं, पुढे PhD करण्याचा विचार कसा मनात आला ते ऐकायला आम्हाला आवडेल ना. B.Pharm नंतर माझं ॲडमिशन झालं होतं M.Pharmला. आधी B.Pharmला असताना
मी जीपॅटची प्रिपरेशन केली होती. तर आमच्याकडे फार्मसीमध्ये असं असतो की तुम्हाला जीपॅट तुमचं क्रॅक झालं तर तुम्हाला स्टायपंड भेटते. तर त्यावेळी खूप हे होतं स्टुडंट्समध्ये, हे होतं की नाही यार आम्हाला जीपॅट क्रॅक करायची आहे म्हणून. तर आमच्या कॉलेजमध्ये आमचे टीचर्स खूप सपोर्टिव्ह व्हायचे त्यावेळी. तर त्यांनी आम्हाला खूप प्रिपरेशन करून दिली आणि मग माझं रँक आलं, ऑल इंडिया रँक 411 आलं होतं. तर तो मार्क्स जे मिळाले होते तर तो सफिशियंट होते डिपार्टमेंटमध्ये कॉलेज म्हणजे ऍडमिशन घेण्यासाठी. तर मी माझा फार्मास्युटिक्स ब्रांचला माझा नंबर लावला होता आणि मग मी आली होती डिपार्टमेंटला. मग डिपार्टमेंटला फर्स्ट इयर एम.फार्म फर्स्ट इयरमध्ये आली तेव्हा आम्हाला मी आवरी मॅडमकडे होती. तर माझे गाईड आवरी मॅडम होत्या त्यावेळी. तर आमच्याकडे काय होतं की जेव्हा नवीन PhD ज्यांचं PhD संपलेलं होतं त्यांचं वायवा कंडक्ट व्हायचा. तर त्यासाठी आम्हाला असिस्टंट म्हणजे आम्ही स्टुडंट्स होतो म्हणून तर जे आमचे सिनियर्स होते त्याने आमची हेल्प घ्यायची होती. तर आमचं ते रुटीन होतं तिथे जाऊन बसायचं सेमिनार हॉलमध्ये, त्याचे जे काही काम आहे ते बघायचे आणि मग तर आमचं ते एक रिच्युअल झालं. रोज आम्ही कमीत कमी एका वीकमध्ये एक वायवा तर व्हायचाच. तर आम्हाला तिथे पूर्ण 3 तास बसायचं. तर तिथे बसून आम्ही बघायचो की हे स्टुडंट आहे PhD स्कॉलर्स येऊन तिथे आपलं रिसर्च जे आहे ते प्रेझेंट करतात आणि मग मला चांगलं वाटलं ते बघून की यार हे खूप कामं करतात, त्यांची कौतुक करतो म्हणजे जे ऑडियन्स बसते तिथे. तर असं वाटलं की नाही आता आपण इथे आलो आहे तर PhD थॉट असं आलं की यार करू, ट्राय करू. आणि शिक्षणाची आवड असल्यामुळे तुझा हा प्रवास घडतोय. हो. आणि मग एम.फार्मला पण असताना काय झालं होतं आम्हाला CSIR बद्दल माहिती पडलं होतं. तर CSIR ही गव्हर्नमेंट बॉडी आहे जी आपल्याला स्टुडंट्सला फंडिंग प्रोव्हाइड करते, स्पेशली PhD स्टुडंट्सला. तर इथे आल्यावरच म्हणजे डिपार्टमेंटला आल्यानंतर मी प्रयत्न केलं होतं की मी बघते, ट्राय करून बघते ही एक्झाम कशी असते. तर मी 4 वेळा दिली होती एक्झाम आणि मग फायनल अटेम्प्ट जे होतं माझं त्यात माझं म्हणजे जे CSIR आहे लाईफ सायन्सेस ते क्लिअर झालं. आणि मग असं वाटलं आता आपल्याकडे स्टायपंडचा हे आलेला आहे तर आता आपल्याकडे फायनान्शियल बॅकअप आहे. मग फिक्स झालं की आता PhD इथूनच करायची. आणि मग हा जो तू विषय निवडला तो तुझ्या आवडीचाही झाला आणि संधी पण छान जुळून आली. मग मॅमच्या संपर्कात कशी आली? मी आधी एक्झामची प्रिपरेशन चांगल्या प्रमाणे केली होती आणि कोणाला सांगितलं नव्हतं, कारण एकदा म्हणजे जर मार्क्स कमी आले असं तसं तर माझं फिक्स होतं की एकदा जर कॉन्फिडेंटली एक्झाम गेला मग मी गाईडकडे म्हणजे गाईडला जाऊन अप्रोच करेल तसं. तर आता डिपार्टमेंटमध्ये ऑलमोस्ट 8 टीचर्स होतात, पण आता त्यावेळी मॅमकडे सीट्स एम्प्टी होती. तर मी मॅमला लगेच अप्रोच केलं आणि मॅमला सांगितलं की मॅम मी आता लगेच CSIRची एक्झाम दिलेली आहे आणि मला तुमच्याकडे PhD करायचं आहे. मॅमला काही प्रॉब्लेम नव्हती. मॅम म्हणाले ओके आय बी हॅपी टू टेक यू, विल डिस्कस द टॉपिक. त्याच दिवशी मॅमनी लगेच सांगितलं की जा, तुला जे टॉपिक आवडीचे असेल किंवा तुझ्या डोक्यात काही आयडियाज असेल तर तू वाचून ये आणि सांग मला. मग मी मॅमकडे एका वीक परत आली मी मॅमकडे आणि मॅम आणि माझं डिस्कशन झालं की आता काय करायचं, कोणती डिझीज घ्यायची. तर माझा इंटरेस्ट फंगल डिझीज मध्ये होता, पण तो शेवटी वजायनल मध्ये कन्वर्ट झालं. तर फंगल पण आलं आणि वजायनल डिझीज पण झालं. मॅमचं इंटरेस्ट वजायनल इन्फेक्शन कडे होतं. तर आमचं डिस्कशन करून करून तो फंगल इन्फेक्शन वजायनल साठी कन्फर्म झालं. तर असं करून आमचं टॉपिक फिक्स झालं. छान छान. बरं रीता मॅडम, आता 4-5 वर्षाचा हा संशोधनाचा आपला प्रवास आणि आपल्याला या संशोधनासाठी टीमचं अगदी मुलाचं सहकार्य मिळालं आणि इतके असे चुणचुणीत विद्यार्थी असल्यावर मग तर खूपच छान ते संशोधन झालं असेल. तर या टीमचं कसं तुम्हाला सहकार्य लाभलं आणि कसं ते बॉन्डिंग होतं एकमेकांशी? सगळ्यात पहिल्यांदा तर मी खूप नशीबवान समजेल की मला प्रणितासारखी एक विद्यार्थिनी मिळाली PhD करताना आणि खूपच सिन्सिअर. म्हणजे कॉलेजमध्ये सगळेच जण तिचं कौतुक करतात. आणि जेव्हा ती सुरुवातीला आली आणि आम्ही टॉपिक डिस्कस करायला लागलो, मला आठवतं की सुट्टीचा दिवस होता, आम्ही दोघं बसून आपले टॉपिक डिसाईड करतो आहे सुरुवातीलाच आणि सगळं प्लॅन करतो आहे. आणि पण म्हणजे खूपच आनंद झाला प्रणिता आली तर. आणि मग आम्ही पूर्ण ठरवून हा विषय घेतला. आणि मग जेव्हा आम्ही लिटरेचर सर्वे, मग मी तुम्हाला सांगितलं की लिटरेचर सर्वे करताना आमच्या लक्षात आलं की अजून बरेचसे फॉर्म्युलेशन्स आपल्याला करू शकतो. मग अशा वेळेस आमचे एम.फार्मचे पण म्हणजे PGचे पण विद्यार्थी असतात. तर त्यांना 2 वर्षाचं प्रोजेक्ट वर्क असतं. तर त्याच्यात पण आम्ही त्यांना छोटे छोटे असे
प्रोजेक्ट देतो. बरं. तर मग जो आम्ही एक विषय घेतला की त्याचाच आपण सखोल अभ्यास करतो. म्हणजे कसं होतं ना की एकाला एक दिलं, एकाला दुसरं दिलं हां. की तो विषय पूर्णपणे व्यवस्थित आपण त्याचं संशोधन नाही करू शकत. बरं. तर मग आमच्याकडे PGचे पण विद्यार्थी होते. जसं की तुम्ही वाचलं असेल, 2 मुलांची नावं वाचली असतील पेटंट आणि पब्लिकेशन्समध्ये. एक मयूर लाडे आणि अतुल चौधरी. बरं. यांनी पण आम्हाला हे जेव्हा आम्ही लॉसोनवर वर्क केलं तेव्हा त्यांचं पण याच्यात योगदान राहिलेलं आहे. त्यांना आम्ही एक छोटासा पाठ दिला होता याचं वर्क करताना. आणि असेच बाकीचे पण विद्यार्थ्यांना आम्ही बरेचसे काम दिले, कारण जे ऑलरेडी एक्झिस्टिंग वर्क आहेत त्याचं नवीन नवीन आम्ही फॉर्म्युलेशन्स, वजायनल फॉर्म्युलेशन्स बनवले. आणि त्यांचे जे पण ड्रॉबॅक्स आहेत ते ओव्हरकम करून, जसं की आता आपण जेव्हा वजायनल फॉर्म्युलेशन करतो तर ते वजायनामध्ये आपण इन्सर्ट करतो, तर तेव्हा काय होतं ना, ते बाहेर यायचे चान्सेस असतात. तर ते तिथे जर राहील तरच ते ड्रग तिथनं रिलीज होईल. बरोबर. तर त्याच्यासाठी बायो अढेसिव्ह कपॅसिटी त्याच्यात असायला पाहिजे. तर मग असे पण आम्ही फॉर्म्युलेशन्स केले की जे तिथे अडियर होऊन राहतील. तर असे छोटे छोटे टॉपिक्स आम्ही या मुलांना देत गेलो, एमफार्मच्या मुलांना. आणि असं म्हणजे प्रणिता PhDची स्टुडंट, ती पण त्या मुलांना गाईड करायची. बरं. आणि असं आमचं सगळ्यांचं मिळून एक छान टीम तयार झाली. आणि आम्ही याच्यावर संशोधन करतोय मागील 6 वर्षांपासून. तर कारण हिला आता जेव्हा विषय दिला, आज तिला 6 वर्ष होतात आहे. बरोबर. आणि मग त्याच्यातनं आम्ही बरेचसे पेपर्स पब्लिश केले. म्हणजे फक्त या एका विषयावर मला वाटतं 10 पेपर्स आम्ही पब्लिश केले. बरं. 3 पेटंट्स आम्हाला ग्रँट झालेले आहेत. आणि 4 पेटंट्स प्रोसेसमध्ये आहेत. वा वा. तर असं हे सगळं एका पेपर चॅप्टर्स आम्ही त्याच्यावर बुक चॅप्टर्स लिहिलेले आहेत. तर हे फक्त एका विषयावर, बाकीचे पण विषय चालू आहेत. बरं. पण असं हे टीमवर्क आम्हाला आम्ही करतो आहे. आणि कुठलंही काम टीमवर्कनी लवकर होतं आणि लवकर त्याचे रिझल्ट्स मिळतात. बिलकुल बिलकुल. बरं, आता तुम्हाला या सगळ्या संशोधनाच्या मध्ये कॉलेज म्हणा किंवा विद्यापीठाचा कसा सपोर्ट राहिला? कारण तुम्हाला आधुनिक लॅब सुद्धा लागल्या असतील. बिलकुल. ॲक्च्युली जेव्हा आम्ही हे काम करतो तर नुसतंच काम नाही करत, त्याच्यासाठी आपल्याला मुख्य म्हणजे केमिकल्स लागतात. आणि केमिकल्स पण आमचे खूप स्वस्त नसतात, फार महाग असतात. आणि इन्स्ट्रुमेंट्स लागतात, इक्विपमेंट्स लागतात. आणि इव्हन बरेचदा आपल्याला कुठेतरी अडचण येते तेव्हा मार्गदर्शन लागतं. तर इव्हन मी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात प्राध्यापक आहे. आणि इथले माझे जे बाकीचे प्राध्यापक आहेत त्यांचं मला प्रत्येक वेळेला सहकार्य मिळालं. आणि इथे मी विशेष करून सांगू इच्छिते की आमचे विभाग प्रमुख डॉक्टर प्रशांत पुराणिक सर, त्यांचं एक विशेष मार्गदर्शन मला मिळालं ह्याच्यावर काम करत असताना. बरं. आणि त्याच्या व्यतिरिक्त जेव्हा मी आपलं नागपूर विद्यापीठाचे जे अधिकारी वर्ग आहेत, जशा कुलगुरू मॅडम, त्यांनी माझं कौतुक केलं. त्याचं पण मला खूप आनंद वाटला. कुणी आपल्याला बोलवून ते कौतुक करतात आहे. तर माधवी खोडे चौरे मॅडम, त्यांनी कौतुक केलं. आणि बाकीचे पण कुलगुरू, कुलसचिव, फायनान्स ऑफिसर, बाकीचे अधिकारी, सगळ्यांनी मिळून आम्हाला ज्या फॅसिलिटीज दिल्या त्याच्यामुळे आम्ही हे काम पूर्ण करू शकलो. तर त्या सगळ्यांचे मी महिलांच्या गंभीर आजारांवर इतकं सुंदर हे संशोधन केलंय. आणि जेव्हा आपण संशोधन करतो, जसं आता आरोग्य विषयक असो किंवा सामाजिक विषय असो, संशोधक त्या विषयाला नवा दृष्टिकोन देतात, तेव्हा कुठे ते एक छान समाजामध्ये उतरतं आणि एक संशोधन ते सक्सेसफुल ठरतं. आणि म्हणून तुमचं इतकं छान पद्धतीने कौतुक करण्यात आलेलं आहे. पुढचाही टप्पा जाणून घ्यायचा आहे, पण इथे थांबूया. दर्शक, कार्यक्रमात घेऊया एक छोटीशी विश्रांती. कुठे जाऊ नका, पाहत राहा कार्यक्रम सखी सह्याद्री. दर्शको, या छोट्याशा विश्रांतीनंतर कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. संशोधन क्षेत्रातील नवी दिशा या शीर्षका अंतर्गत आज आपण डॉक्टर रीता वडेत्वार आणि त्यांच्या संशोधनात सहभागी विद्यार्थिनी प्रणिता कनोजिया यांच्यासोबत छान मनमोकळ्या गप्पा मारतोय. संशोधनाची ही जी वेगळी वाट आहे, तो प्रवास आपण जाणून घेत आहोत. प्रणिताकडे वळूया. प्रणिता, आता तुझं हे छान संशोधन सुरू होतं, पण आता हा विषय असा किचकट म्हणावा किंवा वेळ घेणारा असंही म्हणायला हरकत नाही. आणि थोडंसं एक जिद्द म्हणा, चिकाटी, हेही गुण अंगी असणं गरजेचं आहे. पुष्कळदा जेव्हा तू हे प्रयोग करत असशील तर रिझल्ट काही दिवसांनी येत असतील किंवा मनाजोगते येतही नसतील. तर असे जेव्हा हे असं घडत होतं तेव्हा तू पुष्कळदा हताशही झाली असतील कदाचित, किंवा एक क्षण असाही मनात विचार आला असेल की हे संशोधन आता मी सोडून देते.
पण त्यातून तू स्वतःला वर काढलंस आणि हे संशोधन पुढे चालूच ठेवलं. तर काय कशा पद्धतीने तू स्वतःला याच्यातून वर काढलंस, काय सांगशील? PhDच्या पहिल्या वर्षी मी प्रॅक्टिकल करायला सुरुवात केली होती, तर रिझल्ट येत नव्हते. ठीक आहे, मग आता पहिलाच तो एक्सपेरिमेंट होता, हो. तर मी रडायला सुरुवात केली. हं. आता रडलं आता असं वाटलं की यार इथे आपले अश्रू कोणी पुसून येणार नाही, तर हं. स्वतःलाच हे करा, म्हणजे स्ट्रेंथ ठेवा. आणि मग फर्स्ट इयर गेला, सेकंड इयर गेला, मग मी खूप 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 जिद्द ठेवली की नाही, आता पूर्ण जे काही आहे ॲज अ सायंटिस्ट आपल्याला प्रत्येक जे काही ऑल्टरनेटिव्ह आहे ते सुचावे लागतंय, म्हणजे बरोबर. तो आपल्याकडे राहिलं पाहिजे. आपलं जे रिसर्च आहे, रिसर्चचा बॅकअप असलं पाहिजे की जर एक मेथड फेल झाली तर आपल्याकडे ऑप्शन जे ऑल्टरनेटिव्ह आहे ते पाहिजे आपल्याकडे. बरोबर. आपल्याकडे वेळ नसतो की आपण रडू. आणि मोस्ट इम्पॉर्टंट असं होतं की प्रेशर पण असतो. CSIR जर आपल्याला फेलोशिप देत आहे तर त्यांची अपेक्षा असते की आता या वर्षामध्ये एक रिसर्च पेपर हवा. बरं. तर तो प्रेशर पण असतो. तर प्रेशरमुळे आपल्याला वेळ नसते की आता हे झालं, आता काय करू, आता करू नाही. ते आपल्याला बॅकअप मध्ये ठेवावं लागते की नाही, आता हे फेल झालंय तर आपल्याला नेक्स्ट पुढच्या काय आहे? स्टार्ट करायची आहे, तिथे रडायचं नाहीच आहे. बरोबर. म्हणजे असं. हताश तर मुळीच व्हायचं नाही. नाही. मग तुला काय वाटतं की एका संशोधकाच्या अंगी कुठले गुण असायला हवेत, जे विद्यार्थी आता या क्षेत्रात येतील त्यांनाही समजेल की कोणते गुण असायला हवेत आपल्यात? जिद्द पाहिजे, हा. खूप जिद्द पाहिजे, कारण खूप फेलियर्स असतात. हो. इतके फेलियर्स येतातच, आणि फेलियर येताना आपण शिकतो. बरोबर. तर ते फेलियर्सला फेलियर न बघताना असं बघायचं की आता मी काहीतरी नवीन शिकली आहे, हे माझी मेथड फेल झाली आहे तर काही प्रॉब्लेम नाही, आता हे नाही करायचं हे मला कळालं. हो. तर जे आपण शिकतोय ते आपलं लर्निंग आहे. हो. आणि लर्निंगला महत्त्व द्यायचे नाही, म्हणजे फेलियर्सला नाही. फेलियर्स तर पार्ट ऑफ द प्रोसेस आहे. हो. तर जर आपण प्रोसेस बघतो ना एका गोलला, तर प्रोसेस ओरिएंटेड पाहिजे आपल्याला, ते फेलियर्सकडे नाही बघायचं. बरोबर. त्यामुळे प्रणिता अशी हताश झाली नाही, त्यातून तिने स्वतःला बाहेर काढलं. आणि सोबत रीता मॅम तुझ्या होत्याच. बरं रीता मॅडम, हा प्रवास जो अनेक वर्षांचा जो चाललेला आहे आणि अनेक तुम्ही संशोधनही केलेली आहेत, तर एकंदरीत तुम्हाला या संशोधनाच्या या प्रवासामध्ये काय अडचणी आल्या? एक स्त्री म्हणून सुद्धा तुम्ही काय सांगाल? संशोधन करायचं म्हटलं की अडचणी तर अनेक येणार आहेत. बरोबर. इथे एक अडचणींचा भाग म्हणजे आम्हाला इक्विपमेंट अवेलेबल नव्हतं. मग आम्ही एक प्रोजेक्ट घेतलं, URPS, युनिव्हर्सिटी रिसर्च प्रपोजल स्कीम असतं ते, नागपूर विद्यापीठाकडनं आम्हाला ते प्रोजेक्ट ग्रांट झालं. आणि त्या प्रोजेक्टच्या माध्यमातून आम्ही एक नवीन मशीन आणली, त्याला प्रोब सोनिकेटर त्याचं नाव आहे. तर ते मी परत विद्यापीठाचं धन्यवाद देईल की ते प्रोजेक्ट मला मिळाल्यामुळे ते मला या संशोधनासाठी ती मशीन मला मिळाली आणि त्याच्यामुळे मी काम करू शकले. बरं. पण सोबतच, आणि हा विषय आम्ही प्रोजेक्टमध्ये घेतल्यामुळे त्याच्यात आम्हाला बरेचसे केमिकल्स पण मिळाले, जे की खूप महाग असतात. तर ते सगळं त्या URPSच्या माध्यमातून आम्हाला मिळालं. आणि असे बरेचसे प्रणितांनी सांगितले की बऱ्याचशा अडचणी मध्ये मध्ये येत असतात. हो हो. एक अडचण मला शेअर करावीशी वाटते की जेव्हा आम्हाला इन व्ह्यू, म्हणजे जेव्हा आम्ही फॉर्म्युलेशन बनवतो तेव्हा त्याचा आम्ही पूर्ण स्टडीज करतो. तर आम्ही पहिल्यांदा लॅब स्केलला स्टडीज करतो, बाहेर इन्स्ट्रुमेंट्सवर, म्हणजे त्याचा ड्रग रिलीज कसा होतो आहे, काय होतो आहे. आणि मग आम्ही ते ॲनिमल्सवर पण स्टडीज करतो. बरं. तर ॲनिमल्सवर जेव्हा स्टडी करतो तर ही जी टॅबलेट आम्ही बनवली तर ती रॅबिटच्या वजायनामध्ये इन्सर्ट करायची होती. बरं. आणि ते इतकं कठीण काम होतं, त्या रॅबिटला पकडून ठेवायचं आणि ते वजायना इतकं छोटं, त्याच्यात ती इन्सर्ट करायची. तर त्याच्यात आम्हाला ते खूपच कठीण गेलं होतं. बरं. पण मग त्याच्यावर आम्ही कसं सोल्युशन काढून ते केलं काम. पण ते एक मोठा टास्क होता की आपण हे कसं करायचं. हो. आम्ही वेटरनरी डॉक्टर्सची मदत घेतली आणि सगळं त्यांच्या सहकार्याने ते पूर्ण केलं. बरोबर. म्हणजे एक प्रश्न येतो, त्याचं उत्तर मिळतं की पुढचा प्रश्न तयार असतो, तयार. पण उत्तरही शोधायला तुम्ही तयार असता. ते करावंच लागतं, नाही तर बरोबर. मग काही पुढे जाऊ आणि शकत नाही. संशोधकाची भूमिका फारच याच्यासाठीच महत्त्वाची असते ना, म्हणूनच तर संशोधक त्याला म्हणतात. बरोबर. बरं, आता या अडचणी तर पार झाल्यात तुमच्या आणि छान हे संशोधनही सक्सेसफुल ठरलं. आता त्याला पेटंट मिळवणं ही त्याची पुढची स्टेप झाली. तर मग त्या प्रक्रियेविषयी सांगा ना, कसं होतं ते? ॲक्च्युली पेटंट म्हणजे काय असतं, तर हे आपल्याला गव्हर्नमेंट जे कडनं मिळालेलं एक, आपल्याला आपण म्हणू शकतो की एक त्यांनी आपल्याला एक
त्याचं एक ऑथॉरिटी आपल्याला मिळालेली आहे. जे आपण संशोधन केली आहे त्याची ऑथॉरिटी आपल्याला मिळाली आहे की याच्यावर दुसरं कोणीही त्याच्यावर फायनान्शियल बेनिफिट्स घेऊ शकणार नाही. बरं. तर त्याच्यासाठी जेव्हा आता आपण संशोधन करतो आहे तर ते आपले राईट्स असायला हवे की आपणच त्याला पूर्णपणे क्लेम करू शकतो. तर त्यासाठी आपण पेटंट करता अप्लाय करतो. तर ते पेटंट करता अप्लाय करतो तर ती पण प्रोसेस मला वाटतं दर्शकांना थोडी सांगितली तर त्याचा थोडा फायदा होऊ शकतो. तर त्याची एक वेगवेगळ्या स्टेप्स प्रमाणे आपण जातो. तर सगळ्यात पहिल्यांदा आपलं इन्व्हेन्शन काय आहे ते तर आपण आपलं संशोधन जे होतं आमचं ते इन्व्हेन्शन आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप असतं की प्रायर आर्ट सर्च असतो की त्याच्यावर ऑलरेडी कोणी काही पेटंट फाईल केलेलं आहे का या कामावर. तर त्याचा आपण शोध घेतो. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप असते की तुम्ही स्पेसिफिकेशन ड्राफ्ट करता. तुमचं जे रिसर्च वर्क आहे ते आपण ड्राफ्टिंग करतो. बरेचसे क्लेम्स आपण ड्राफ्ट करतो आणि नंतर ते आपण फाईल करतो. तर त्या पेटंट ॲप्लिकेशन नंबर मिळतो आपल्याला. बरं. नंतर आपण त्याला पब्लिश करतो. म्हणजे ते आपल्या शासनाच्या गॅझेटमध्ये ते पब्लिश होतं. याला पण साधारण 18 महिन्याचा कालावधी लागतो. बरं. पण बरेचदा आपण त्याला फास्ट करायचं असेल तर त्याप्रमाणे पण अप्लाय केलं तर आपल्याला 1 महिन्यात पण ते मिळू शकतं. मग पब्लिकेशन नंतर जे एक्झामिनर्स असतात ते आपलं पेटंट बघतात आणि त्यांना काही त्याच्यात क्वेरीज असले तर ते आपल्याला त्याप्रमाणे प्रश्न आपल्याकडे पाठवतात. मग त्या प्रश्नांची आपल्याला उत्तरं त्यांना द्यावी लागतात. बरं. आणि त्या उत्तरांनी जर ते सॅटिस्फाय झाले तर आपल्याला तिथेच पेटंट ग्रँट होतं. पण तरी पण काही क्वेरीज असेल तर आपल्याला त्यांचे हिअरिंग्स पण ते असतात. तर त्या हिअरिंग्सला आपल्याला सामोरं जावं लागतं आणि हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला पेटंट मिळतं. बरं. आणि ते पेटंट साधारण जेव्हा तुम्ही फाईल केलं तेव्हापासून 20 वर्षाकरता तुमच्याकडे त्याचा मालकी हक्क असतो. बरं. मध्ये मध्ये दरवर्षी आपल्याला रिन्युअल पण करावं लागतं. फायनान्शियल खर्च पण खूप आहे पेटंटमध्ये. पण अशा प्रकारे आम्ही हे पेटंट म्हणजे या वजायनल इन्फेक्शनवर मी मग सांगितलं 3 पेटंट्स आम्ही मिळवले. बरं बरं. मग आता हे पेटंट तर आता आलेलं आहे पण आता ते मार्केटमध्ये उतरवणं तेही गरजेचं आहे कारण त्याचा उपयोग समाजातील लोकांना होणं गरजेचं आहे. आता याविषयी ब्रेक नंतर बोलूया. दर्शको, कार्यक्रमात इथेच थांबूया. भेटूया लगेचच सखी सह्याद्री या कार्यक्रमात. दर्शको, या छोट्याशा ब्रेकनंतर कार्यक्रमात स्वागत आहे. संशोधनाच्या प्रवासाविषयी रीता मॅडम आणि प्रणिता छान आपल्याशी संवाद साधत आहेत. ब्रेकवर जाण्याआधी एक प्रश्न घेतला होता. रीता मॅडमला तो प्रश्न घेऊया. रीता मॅडम, आपण सुरुवातीला खूप छान सांगितलं ते ब्रेकवर जाण्याआधी की पेटंटची प्रक्रिया कशी असते, काय पद्धतीने पेपर्स तुम्हाला सबमिट करावे लागतात. आता हे तर पेटंट मिळालं पण ते मार्केटमध्ये येणंही खूप गरजेचं आहे. मग त्या दृष्टीने तुम्ही आता कशी पावलं उचलत आहात, काय सांगाल? हे थोडंसं कठीण काम आहे आता आमच्याकरता. हो. पण संशोधकांना काही कठीण नाही असं मला वाटतं कारण मेहनतीची तयारी असते त्यांची. ॲक्च्युली काय आहे ना, आम्ही जेव्हा फार्मसीमध्ये आम्ही जेव्हा रिसर्च करतो तर आता आम्ही हे फॉर्म्युलेशन संशोधन तयार केलं आणि त्याच्यानंतर आम्ही इन विट्रो स्टडीज करतो म्हणजे आणि नंतर इन विवो म्हणजे ॲनिमल्समध्ये आम्ही स्टडीज करतो. तर ॲनिमल स्टडीजपर्यंत आम्ही आमच्या लॅबमध्ये करू शकतो. पण त्याच्यानंतर जेव्हा कुठलंही प्रोडक्ट मार्केटमध्ये आणायचं आहे तर त्याच्या ह्युमन बिंग्सवर पण स्टडीज व्हायला हव्या. त्याच्याशिवाय तुम्ही ते मार्केटमध्ये आणू शकत नाही. त्यालाच आपण क्लिनिकल ट्रायल्स म्हणतो. तर आणि या क्लिनिकल ट्रायल्सला खर्च हा खूप जास्त आहे. बरं. तर त्याच्यामुळे आता आम्ही इथपर्यंत तर आलो पण त्याला जर मार्केटमध्ये आणायचं आहे तर आम्हाला कोणातरीकडनं त्याच्यासाठी फंडिंग किंवा कोणाची तरी मदत आम्हाला अपेक्षित आहे. बरं. तर त्याकरता आम्ही कुठल्या फार्मास्युटिकल कंपनीजला आम्ही कॉन्टॅक्ट करतो आहे की जर त्यांना या प्रोडक्टमध्ये इंटरेस्ट असेल तर ते पुढचा क्लिनिकल ट्रायल्सचा खर्च करून ते प्रोडक्ट आम्ही मार्केटमध्ये आणू शकतो. बरं. किंवा आम्ही 1-2 फंडिंग एजन्सीजला पण अप्लाय केलं आहे की त्यांनी आम्हाला जर फंड्स दिले तर आम्ही स्वतःच क्लिनिकल ट्रायल्स करून ते मार्केटमध्ये आणू. बरं. पण हा टप्पा अवघड आहे, कठीण आहे. काम सुरू आहे त्यावर. काम सुरू आहे. बरं, आता प्रणिता तुझ्याकडे येते मी. आता संशोधनाबाबत बरंच बोलणं झालेलं आहे. तुझ्या आता कॉलेजच्या दिवसांची आठवण करून देते तुला. ते कॉलेजचे दिवस कसे होते, काय रिसर्च चालायचे, कुठल्या स्पर्धेमध्ये तू भाग घेतला ते सांग ना आम्हाला. आता रिसर्चमध्ये असताना मी बरेच प्लेसेसला व्हिजिट केलं होतं आणि मुंबईला गेली होती मी. मुंबईला तिकडे जाऊन म्हणजे आमची एक हे असते कॉन्फरन्स असते, CRS कॉन्फरन्स असते. तर तिथे चांगले चांगले रिसर्च बघायला मिळालं. तर खूप मजा केली आम्ही तिथे.
आणि मग वेगवेगळ्या वर्कशॉप्समध्ये पण अटेंड केलं मी. तर वर्कशॉपमध्ये माझं सिलेक्शन झालं होतं. तर तो प्रोग्राम होता 7 दिवसाचा बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसीला. तर तिथे जाऊन मी माझा स्वतःचा आमचा ग्रुप निर्माण झाला. तो नेमकं तसंच झालं. 10 स्टुडंट्स होते आम्ही आणि मग शेअरिंग करून आम्ही त्यांनी आम्हाला हे हॉटेलमध्ये रूम दिली होती. तर तिथे आम्ही राहायचो आणि मग नवीन गोष्ट शिकायचो. म्हणजे आता जे 10 स्टुडंट्स होते ते वेगळ्या स्टेट्स आणि सिटीजमध्ये होते. तर त्यांच्याकडनं नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या मला. बरोबर. आणि मग आतापर्यंत ते माझ्या कनेक्शन्समध्ये आहे. तर असं असतो आता प्रत्येक नवीन जागी आपण गेलो तर तिथला जे काय कल्चर आहे ते पण आपल्याला शिकायला मिळतो. तर ते एक्सपिरियन्स खूप चांगलं होतं. मग आम्ही गेलो होतो जम्मूला पण तिथे जाऊन काही नवीन जे काही आहे त्यांचे जे रिसर्च कल्चर आहे ते पण मला शिकायला मिळालं. तिथे आपलं वर्क प्रेझेंट केलं तर त्यांना पण खूप कौतुक वाटलं की आता म्हणजे महाराष्ट्रामध्ये पण असं काही रिसर्च होतो म्हणून. तर त्यांना खूप चांगलं वाटलं. तर असं काही एक्सपिरियन्स म्हणजे होतं. महाराष्ट्राचं नाव उंचावलंच तू. खूप छान, खूप छान. आणि आता बक्षीसही खूप मिळवले असतील मग त्यानुसार. बक्षीसमध्ये शिरपूरला मी गेली होती आधी. तिथे माझं टॉपिक प्रेझेंट केलं होतं. तर तिथे माझं फर्स्ट रँक आलं होतं आणि खूप चांगलं वाटलं तिथे. आणि मग नंतर आविष्कार कॉम्पिटिशन पण होतो आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये होतो. प्रत्येक वेळी होतो ते कॉम्पिटिशन. तर त्या कॉम्पिटिशनमध्ये PhDचा एक हे होता सेक्शन. तर त्या सेक्शनमध्ये पण आमचं वर्क आम्ही प्रेझेंट केलं होतं. तर त्या कॉम्पिटिशनमध्ये पण आमचं सेकंड प्राइज आलं होतं. आणि मग नंतर ते जे वर्क आहे ते माझ्या ज्युनियरनी प्रेझेंट केलं होतं पुढे जाऊन. आणि मग लास्ट जे आता रिसेंटचं जे आहे ते आपल्याकडे ॲडव्हान्टेज विदर्भाचा प्रोग्राम इथे कंडक्ट झाला होता. तर त्यामध्ये पेटंट ज्वेल्स म्हणजे एक सेक्शन होतं. तर त्या सेक्शनमध्ये ज्यांचे पेटंट झालेले होते त्यांना एक प्लॅटफॉर्म दिलं होतं. तर तिथे जाऊन आपल्याला आपलं जे पेटंट आहे ते शोकेस करायचं होतं. तर एक स्टॉल आमचं नावाचं होतं. तर तिथे जाऊन आम्ही 3 दिवस आपलं जे प्रोडक्ट आहे प्रोडक्टबद्दल लोकांना हे केलं, अवेअरनेस हे केली. आम्ही अवेअर केलं प्रोडक्टच्या माहितीबद्दल. आणि तो जे इव्हेंट होतं तर त्या इव्हेंटची पण हे प्रत पण प्रिंट काढून त्यांना हे डिस्ट्रीब्यूट केली होती. आणि मग एक जर्नल पण त्यांनी प्रिंट केलं होतं. त्या प्रिंट जर्नलमध्ये आमचं जे रिसर्च वर्क आहे पेटंटचं ते पण त्यांनी ॲड केलं होतं. बरं. तर अशा रीतीने कॉलेजही गाजवलं, संशोधनातही यशस्वी ठरली. खूप छान तुझा हा प्रवास सुरू आहे. बरं रीता मॅडम, तुम्ही अनेक संशोधनं या व्यतिरिक्तही केलेली आहेत. तर आम्हाला ते थोडक्यात जाणून घ्यायला आवडेल ना. हा एक विषय आपण घेतला व्हॅजायनल इन्फेक्शन्स. यापूर्वी पण एक विषयावर मी बऱ्यापैकी काम केलेलं आहे आणि ते आहे ॲक्टिनोमायसिटीज. हा एक बॅक्टेरिया आहे जो मातीमध्ये असतो, सॉईलमध्ये. आणि वेगवेगळ्या एरियामधली जी माती आहे त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिनोमायसिटीज असतात. आणि त्याच्यामध्ये एक ॲक्टिव्हिटी असते की ते एक वेगळं तुम्हाला प्रोडक्ट मिळतं त्याच्यापासून, बाय प्रोडक्ट, बायो ट्रान्सफॉर्मेशन प्रोसेसनी. हा माझा स्वतःचा पण PhDचा टॉपिक होता. आणि माझी एक दुसरी PhDची विद्यार्थिनी आहे अमिता गोडबोले. तिने याच्यावर काम केलं. ती पण खूप सिन्सिअर आणि खूपच चिकाटीने तिने पण काम केलं. बरं. आणि तिने पण हा टॉपिक घेऊन काही असं एंड प्रोडक्ट मिळालं आम्हाला की ॲक्टिनोमायसिटीज आयसोलेट करून मग त्याच्यातनं जे एंड प्रोडक्ट मिळालं त्याच्यात अँटीबॅक्टेरियल ॲक्टिव्हिटी आहे, अँटी कॅन्सर ॲक्टिव्हिटी आहे आणि अँटी ऑक्सिडंट पण ॲक्टिव्हिटी आहे. बरं. आणि त्याच्यावर पण आम्हाला एक पेटंट मिळालेलं आहे. छान. आणि त्याचे पण पब्लिकेशन्स केलेले आहे. आणि ही परत नॅचरलमधनंच आपल्याला जे अँटीबायोटिक मिळालं आहे त्यामुळे त्याचा पण इफेक्ट तसाच चांगला असणार आहे. खूप छान, खूप छान. मग आता हे जे संशोधन सुरू आहे, मग असं भविष्यात काही असं ठरवलं आहे का मनाशी की अशा या गंभीर आजारांवर मी संशोधन करेल आणि तो ड्रग मार्केटमध्ये आणेल? भविष्यात म्हणजे अजून माझे बाकी रिसर्च टॉपिक्स चालू आहेत. माझ्याकडे 6 विद्यार्थिनी आहेत सध्या PhD करतात आहे. बरं. तर प्रत्येकाला एक वेगवेगळा विषय दिलेला आहे आणि त्याच्याप्रमाणे आमचे रिसर्च चालू आहे. एक जण पार्किन्सन्सवर काम करत आहे. बरं. एक आर्थरायटिसवर काम करत आहे. एक न्यूरोपॅथिक पेनवर काम करत आहे. आणि एक स्किन डिझीज, एक्झिमा म्हणतो आपण त्याला. इवन हिमोरॉइड्स जे आपल्याला टॉयलेटच्या तिथे इन्फ्लमेशन असतं त्याच्यावर, असे हे आमचे रिसर्च चालू आहेत. तर आता हे जस्ट याची सुरुवात आहे. आता याचं एंड कसं मिळतं ते आता शेवटीच कळेल. तुमच्या मार्गदर्शनाखाली तर नक्कीच ही वाट पुढे जाणारच आहे.
आणि संशोधन करणं सोपं नाही आहे. त्याच्यामध्ये जसं तुम्ही नवनवीन विद्यार्थ्यांना सांगता, मार्गदर्शन करता वेळोवेळी, तर रिझल्ट पटकनच येतो असंही म्हणायला हरकत नाही. नाही. बरं प्रणिता, आता एका अनुभवातून दुसरा अनुभव आला की आपण शिकतो आणि उत्साहही आपल्यामध्ये निर्माण होतो. तुझ्या बाबतीत तुला काय वाटतंय की आता हे संशोधन होत आलेलं आहे, तुझं झालंच म्हणावं असं म्हणायला हरकत नाही, तर पुढे काय विषयात संशोधन करण्याचं असं काही मनाशी ठरवलं आहे का? तिसऱ्या वर्षाला असताना आमचं पहिलं फॉर्म्युलेशन झालं होतं. तर त्यानंतर असं वाटलं की नाही, आपण हे जे आहे हे लाईन हे कंटिन्यू करू. तर आम्ही काय केलं होतं, आता लॉसोनचा तर हे झालं होतं पेटंट. मग जे मेन आमचं हायपोथिसिस होती थिसिसची, ते अजून व्हायची होती. तर त्यात आम्ही काय केलं आहे, एक सिंथेटिक ड्रग आणि एक प्रोबायोटिक हे दोन्ही मिळून एक फॉर्म्युलेशन करायचं आमचं हे जिद्द होती. तर आता ते कंटिन्यूमध्ये आहे आणि त्यावरच आम्हाला एक्झॉस्टिव्ह रिसर्च करायची आहे. बरं. कारण तो आता उरलेला काम आहे आमचं. तर आता पूर्ण फोकस तिथेच आहे. त्यामध्ये जे काही नवीन आम्ही करू शकतो किंवा काही जर वजानल इम्प्रूव्हमेंट म्हणजे करायची असेल तर ते संपूर्णपणे आम्हाला तिथेच फोकस करायचं आहे. बरं. आणि असा हा एक टास्क धरलेला आहे मनाशी आणि त्याच्यात तुला आता पुढे जायचं आहे. खूप खूप शुभेच्छा तुला. ही वाटचाल पुढे अशीच तुझी चालत राहो. आणि इथे थांबूया कारण ब्रेकची वेळ झाली आहे. दर्शको, अतिशय उत्सुकता वाढवणारा आजचा आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे. जाता जाता महत्त्वपूर्ण मुद्दे मॅडमकडनं जाणून घेऊया, पण इथे थांबूया. भेटूया लगेचच. दर्शको, या छोट्याशा विश्रांतीनंतर कार्यक्रमात स्वागत आहे. गप्पांच्या शेवटच्या टप्प्यात आपण पोहोचलेलो आहोत. जाता जाता रीता मॅडम आणि प्रणिताकडून महत्त्वपूर्ण मुद्दे जाणून घेऊया. प्रणिता आणि रीता मॅडम, ब्रेकवर जाण्याआधी आपण खूप छान पद्धतीने तुमचं हे जे वजायनल इन्फेक्शनवालं जे संशोधन आहे त्याबद्दल खूप छान पद्धतीने सांगत होत्या. तुम्हाला अजून काही वाटतं का की यावर अधिक चांगल्या पद्धतीने प्रकाश टाकता येईल किंवा काही मुद्दे सुटले आहेत, तर काय सांगाल? हो, एक महत्त्वाचा मुद्दा सुटला आहे. आता जसं प्रणिता बोलता बोलली तेव्हा लक्षात आलं की हा तर विषय आपण घेतलाच नाही, कारण तो सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. जेव्हा आपण वजायनल इन्फेक्शन्सवर होतात आहे त्याच्यात मी सगळ्यात सुरुवातीला सांगितलं होतं की हेल्दी फ्लोरा, वजायनल हेल्दी फ्लोरा मेंटेन होणं फार गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी आपण जर फ्लोरा नसेल तर आपण औषधं देतो की ज्याच्यात आपण प्रोबायोटिक्स हे मार्केटमध्ये अवेलेबल आहेत की ज्यामुळे आपण हेल्दी फ्लोरा मेंटेन करू शकतो. पण मोस्टली हे जे प्रोबायोटिक्स आहेत ते ओरली दिले जातात. पण ओरली जेव्हा देतो त्याचं परत ते डिग्रेडेशन होतं, स्टमकमध्ये जातं आणि पाहिजे तशी एफिशियन्सी राहत नाही. तर याच्यात आम्ही काय केलं ना, आम्ही वजायनली त्याचं फॉर्म्युलेशन डेव्हलप केलं. वजायनल टॅबलेट आम्ही फॉर्म्युलेट केली प्रोबायोटिकची. तर त्याच्यामुळे ते करताना आम्हाला खूप अडचणी आल्या, पण हे पण आमचं एक सक्सेसफुल प्रोडक्ट आहे. बरं. आणि फक्त वेगळी टॅबलेट न करता आम्ही एक कॉम्बिनेशन प्रोडक्ट पण केलं आहे की ज्याच्यात अँटी फंगल ड्रग प्लस प्रोबायोटिक दोन्ही एकाच टॅबलेटमध्ये, म्हणजे एकच टॅबलेट इन्सर्ट केली की दोन्ही ॲक्टिव्हिटीज मिळतील. कारण जेव्हा आपल्याला आम्ही पाहिलं इन्फेक्शन होतं, डॉक्टर्स आपल्याला प्रोबायोटिक पण देतात आणि अँटीफंगल पण देतात. मग ते जर वजायनली दोन वेगळे घेतलं की परत पेशंटला त्रास होतो. त्यामुळे दोन्ही एकत्र केलं. याच्यावर पण आम्ही पेटंट फाईल केलेलं आहे. त्यामुळे अजून याच्यावर पब्लिकेशन केलं नाही, पण हा एक अजून सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे आमच्या या आणि प्रणिता, तू काय सांगशील याच्यात कसं तुझं योगदान होतं? हे वर्क जेव्हा आम्ही फॉर्म्युलेशन डिझाईन केली होती तर त्यावेळी एक कॉम्पिटिशन आलं होतं, म्हणजे सी कॅम्प बँगलोरमध्ये आंत्रप्रेनरशिपचा हा प्रोग्राम होतं. तर त्या प्रोग्राममध्ये आम्ही हे जे वर्क होतं ते टाकलं होतं रिसर्चवर. तर आमचं रिसर्च वर्क सिलेक्ट झालं होतं आणि मग मी तिथे गेली होती प्रेझेंटेशन देण्यासाठी. तर प्रेझेंटेशन खूप चांगलं होतं आणि त्यांना वर्क खूप चांगलं वाटलं होतं आणि त्यांनी पण त्यात जे काही चुका असते ते काढले होते आणि ते सांगितलं होतं की हे म्हणजे जर तुम्ही कंप्लीट केलं वर्क तर ते खूप चांगल्या प्रमाणे मार्केटमध्ये येऊ शकतो प्रोडक्ट. तर असा एक्सपिरियन्स होता माझं. मग नंतर मी आयसर पुण्याला गेली होती. आयसर पुण्याला माझं सिलेक्शन झालं होतं. तिथे 10 दिवसाचा वर्कशॉप होता. तर वर्कशॉपमध्ये आंत्रप्रेनरशिपचा जे काही आहे, जे आंत्रप्रेनरशिपचा एक सेक्शन होता, तर त्या सेक्शनमध्ये आम्हाला नवीन गोष्टी ते टीच करायचे. तर तिथे त्यांनी एकदा जे वर्कशॉप होतं ते संपलं, त्या लास्ट डेला एक कॉम्पिटिशन ठेवलं होतं. तर कॉम्पिटिशनमध्ये पण
पार्ट घेतलं होतं मी आणि त्यामध्ये त्यांना असं वाटलं की हा वर्क खूप चांगला आहे म्हणून बरं. तर त्यांनी फर्स्ट प्राइज दिलं होतं मला. वा वा. हो तर प्राइज पटकवण्यात ही अगदी expert आहे. या वर्कमुळे म्हणजे खूप चांगलं वाटलं मला, म्हणजे लोकांना खूप आवडला आवडलं. हा विषय. आणि जेव्हा आपलं हे संशोधन आवडतं तर आनंद लाख मुलाचा असतो, तुलाही आणि तुझ्या गुरुला सुद्धा. हो. बरं, आता रीता मॅडम, आजच्या या पिढीला म्हणा किंवा खास करून मुलींना या जर क्षेत्रात यायचं आहे आणि करिअर करायचं आहे, संशोधन करायचं आहे, तर तुम्ही कसं मार्गदर्शन कराल, काय सांगाल? आजच्या मुलींनी या क्षेत्रात येणं फार जास्त गरजेचं आहे. कारण नवीन मुलींचं जे नवीन विचारसरणी किंवा नवीन त्यांचं जे डोकं असतं त्याच्याप्रमाणे नवीन रिसर्च डेव्हलप होऊ शकतात. आणि स्पेशली मुलींमध्ये मी पाहिलं की चिकाटी, जिद्द आणि सिन्सिअरिटी जास्त असते. बरं. त्यामुळे त्यांनी या क्षेत्रात यावं. हो. आणि या क्षेत्रात तर आता आपण पाहतोय की संशोधनाला काही एंडच नाही आहे. बरोबर. कितीही तुम्ही संशोधन करू शकता. हो. तर त्यामुळे मी त्यांना आव्हान देते की त्यांनी इव्हन फार्मसी क्षेत्रात यावं. हो. कारण मॅक्झिमम पाहतोय मेडिकलला ॲडमिशन नाही मिळाली म्हणून फार्मसीला येतात आहे. पण त्यांनी फर्स्ट प्रिफरन्स फार्मसी घेऊन फार्मसीला यावं आणि नवीन शोध घ्यावं, ते अजून चांगलं शोध होईल. बरोबर. प्रणिता, तुला काय वाटतं, आज तू या जनरेशनची मुलगी आहेस, की मुला-मुलींचं किंवा या युथचं संशोधनाकडे कल आहे का? जर संशोधन आपण बघितलं तर त्यात अपॉर्च्युनिटीज खूप आहेत आता सध्या. फॉरेनमध्ये आपण बघतो तिथे इंडियन्सची खूप व्हॅल्यू आहे. हो. जर इंडियन्स तिथे जातात आहे तर त्यांना जे रिस्पेक्ट आहे ते खूप मिळतं आहे. कारण जर आपण खूप चांगल्या प्रमाणात रिसर्च केलं तर रिकॉग्निशन मिळतो आपल्याला. तर जितके जास्त यूथ रिसर्चमध्ये येईल तर खूप फायदा होणार आहे. आणि इंडियाला खूप गरज आहे नवीन शोधाची, नवीन इन्व्हेन्शन्सची. जितकं जास्त इन्व्हेन्शन होईल तितकं जास्त कॉस्ट इफेक्टिव्ह जे आहे प्रोडक्ट्स ते मार्केटमध्ये येईल आणि आपलंच बेनिफिट होणार आहे. तर आयडियली जे आजचे यूथ आहे त्यांना रिसर्चला पण एक ऑप्शन्स म्हणजे करिअर ऑप्शन म्हणून ते घेऊ शकतो. हो. बरोबर. कारण संशोधन ही आता काळाची गरज झालेली आहे आणि जर मानवाची प्रगती व्हायची असेल तर संशोधन क्षेत्र हे उत्तम आहे आणि त्याचा समाजासाठी सुद्धा उपयोग होतो, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. बरं, आता थोडंसं रीता मॅडम, मी जरा एक जवळचा प्रश्न घेते आहे तुमच्या, की घरच्यांचा पाठिंबा कसा होता आणि तुम्हाला आवडीचे छंद कोणते, या व्यतिरिक्त काय सांगाल? घरच्यांचा पाठिंबा तुम्ही जो विचारताय तो खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे. हो. कारण ही सगळी जेव्हा आपण वाटचाल करत असतो तेव्हा घरच्यांच्या पाठिंब्याशिवाय काहीच होऊ शकत नाही. इथे मी माझ्या मिस्टरांना, नरेश वडेट्टीवार नाव आहे त्यांचं, ते NHIला होते, त्यांना विशेष धन्यवाद देईल. कारण मी कधीही किती घरी जाऊन पण आपलं काम करत असते, लॅपटॉप घेऊन बसते, पण कधीच त्यांनी टोकलं नाही. बरं. उलट त्यांनी नेहमी मला सहकार्यच केलेलं आहे. इव्हन माझी मुलं, एक मुलगा आहे, एक मुलगी आहे, त्या सगळ्यांनी सतत मला सहकार्य केलं. त्यामुळे मी हे सगळं करू शकले. त्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि आवड जे तुम्ही म्हटलंय तर थोडंसं ऑफ द वाटेल, पण मला किचनमध्ये काम करायला फार आवडतं. वा वा. म्हणजे इथे प्रयोगशाळेत संशोधन आणि तिकडे किचनमध्ये पदार्थांचं संशोधन. पदार्थ बनवायला आवडतात, त्यांचं संशोधन करायला आवडतं आणि लोकांना घरी बोलवायला आवडतं. आणि अशा खूप पार्टीज करून असं छान छान. माझं म्हणजे लाईफ छान असा एन्जॉय अगदी आनंदाचा असा हा प्रवास सुरू आहे. प्रणिता, तुझ्याही आवडीनिवडी अशाच असतील आणि अभ्यासाची ओढ तुला खूप आहे असं मला वाटतं. तर तसं शोध लावणं किंवा संशोधन करणं ही अगदी निरंतर चालणारी प्रक्रिया आहे आणि संशोधक आलेल्या संधीचं सोनंच करतात, संधीची ते वाटच बघत असतात. त्यामुळे संशोधकालाही प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. असं जर प्रोत्साहन दिलं तर समाजाला आपण प्रगतीपथावर नेऊ शकू असंही म्हणायला हरकत नाही. तुम्हा दोघींना पुढच्याही वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तर डॉक्टर रीता वडेट्टीवार आणि प्रणिता कनोजिया, आपण दोघी इथे आलात आणि छान संशोधनाची ही जी वाट आहे आम्हाला खूप छान पद्धतीने सांगितली, उलगडून दाखवली. दर्शकांच्या वतीनं आणि नागपूर दूरदर्शनच्या वतीने आपले आभार. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद.